आम्ही 24 स्थान दर्शन बघतो आहे आणि त्या अंतर्गत आमचं संज्वलन लोभाचं प्रकरण सुरू आहे. संज्वलन लोभ 6व्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत संज्वलन लोभाचा सद्भाव दिसतो आहे. हा श्रेणी चढणारा जीव आहे आणि त्यामुळे मनुष्य गतीमधलाच असला पाहिजे. संज्ञी पंचेंद्रिय आहे, शिवाय याला लेष्टा ज्या आहे ह्या शुभ लेष्टाच असल्या पाहिजे. नंतर पर्याप्ती सगळ्या जरी असल्या आणि प्राण सगळेच आहे, संज्ञा मात्र क्रमाक्रमाने कमी होत जाणार आहे. अशा प्रकारे काल आपण हे संज्वलन लोभाच्या बाबतीत प्रकरण बघितलं. आता आपल्याला संज्वलन लोभाच्या बाबतीत भाव किती राहतील हे बघायचं आहे. संज्वलन लोभाचा ज्याला उदय आहे म्हणजे 6व्या गुणस्थानापासून देखील तो संज्वलन लोभाचा उदय राहू शकतो आणि म्हणून त्या गुणस्थानापासूनची 10 पर्यंतची गुणस्थानं आपण बघतो आहे. आता याच्यामध्ये भाव किती असतील तर औपशमिक भाव कोणता राहील? सम्यक्त्व पण राहू शकेल आणि चारित्र्य पण राहू शकेल, कारण हा जीव श्रेणी चढणारा आहे म्हणून औपशमिक दोनही भाव राहतील. क्षायिक भावांमध्ये कोणता भाव राहील? क्षायिक भावामध्ये देखील दोनच भाव या ठिकाणी राहतील, सम्यक्त्व आणि चारित्र्य. क्षायिक सम्यक्त्व आणि क्षायिक चारित्र्य. नंतर क्षायोपक्षमिक भाव राहतील का की राहणार नाही? क्षायोपक्षमिक भाव कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? 12व्या 12व्या पर्यंत. नाही, सम्यक्त्व 7व्या, क्षायोपक्षमिक भाव 12व्या पर्यंत आहे. सम्यक्त्व 7व्या पर्यंत, क्षायोपक्षमिक भाव 4 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी हे 12व्या पर्यंत आहे. म्हणून 4 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी, नंतर सकल संयम हे क्षायोपक्षमिक भाव राहतील. 4 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी आणि सकल संयम. सम्यक्त्व पण लावावंच लागतं कारण 6-7 गुणस्थान धरले म्हणून सम्यक्त्व पण लावावं लागतं. औदैहिक भाव, आता औदैहिक भावामध्ये मनुष्य गती आहे. हा, कशाय आता एकच. तिन्ही पण पुढे अवेद राहणार आहे, पण तिन्ही वेद आहे. नंतर अज्ञान, मिथ्या दर्शन अज्ञान नाही, औदैहिक अज्ञान लावावं लागेल. हा, औदैहिक ज्ञान आहे, असिद्धत्व आहेत आणि 3 शुभलेष्टा असे एकूण औदैहिक भाव इथे राहतील आणि पारिणामिक भावामध्ये 2 भाव राहतील. अशा प्रकारे संज्वलन लोभ आपण बघितला. आता संज्वलन लोभासाठी देखील आचार्यांनी 4 तऱ्हेच्या उपमा दिलेल्या आहेत. 3 तर आपण नाही, संज्वलन लोभासाठी एकच दिली. संज्वलन चतुष्कासाठी 4 दिलेल्या होत्या, त्यापैकी 3 आपण काल बघितल्या त्रिक मध्ये आणि आता फक्त संज्वलन लोभाला कशाची उपमा दिलेली आहे. जसं आपल्याला प्रत्याख्यानावरणाच्या लोभाला उपमा दिलेली होती शरीरावरच्या मळाप्रमाणे, आता या ठिकाणी लोभाला उपमा दिलेली आहे हळदीच्या रंगाप्रमाणे. संज्वलन लोभ को हारिद्र सदृश कहा गया है, अर्थात हल्दी के रंग की उपमा दी गई है. हारिद्र सदृश लोभ कैसा होता है? जिस प्रकार हल्दी से रंगे गए वस्त्र का वर्ण रंग चिरकाल तक नहीं ठहरता, वायु और आतप आदि के निमित्त से उड़ जाता है, उसी प्रकार यह लोभ का भेद मंदतम अनुभाग से परिणत होने के कारण चिरकाल तक आत्मा में नहीं ठहरता, क्षण मात्र में ही दूर हो जाता है. 10व्या गुणस्थानामध्ये हा जो लोभ आहे, आतापर्यंत जे कषाय होते या कषायांचा आम्ही अनुभाग बंध बघताना किंवा अनुभागाचा उदय बघताना 2 तऱ्हेचा अनुभाग बंध. अनुभाग बंध तर द्विस्थानगत आमचा सुरू झालेला होता 4थ्या गुणस्थानापासूनच. आता हा उदय जो येणार आहे हा उदय देखील द्विस्थानगत 9व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि 10व्या गुणस्थानामध्ये हा जो संज्वलन
कर्मांचा लोभ आहे याचा उदय लता सदृश म्हणजे एक स्थान गत झालेला आहे. म्हणजे आता इतकाही तीव्र राहिला नाही, एक स्थान गत अशा प्रकारचा लोभाचा उदय या ठिकाणी अनुभागाचा उदय असं म्हटलं जातं. बंद होत असताना आता हा जो 10व्या गुणस्थानामधला सूक्ष्म लोभ आहे, प्रश्न लक्षात घ्या, 10व्या गुणस्थानामधला जो सूक्ष्म लोभ आहे हा किती कर्मांचा बंध करतो आहे? हल्दी सदृश सूक्ष्म लोभ हा किती कर्मांना बांधतो आहे? 7 एकूण 8 कर्मांपैकी 7 कर्मांना बांधतो. कोणते 7 पेक्षा 7 कोणते म्हणतात? म्हणजे आयुकर्म सोडून. आयुकर्म सोडून. आणि हा जो आहे आता सूक्ष्म लोभ, लोभ नाही नुसता, सूक्ष्म लोभ हा स्वतःला पण बांधत नाही, म्हणजे मोहनीय कर्माला पण तो बांधत नाही. म्हणून मोहनीय कर्म आणि आयुकर्म हे 2 कर्म सोडून तो सूक्ष्म लोभ 6 कर्मांना बांधतो आहे. 10व्या गुणस्थानातला सूक्ष्म लोभ. 9व्या गुणस्थानापर्यंत मोहनीय कर्माचा बंध आहे. 9व्या गुणस्थानापर्यंत 7 कर्माचा बंध आहे. आयु कर्माच्या बंधाची विच्छुती ही 7व्या गुणस्थानातच झालेली आहे. म्हणून 7च्या पुढे आयुबंध कोणत्याही प्रकारे होत नाही. आता त्याला एकूण 7 कर्माचा बंध आपण म्हणजे मागे सुरू होता, आणि आता मात्र 9व्या गुणस्थानापर्यंत मोहनीय कर्म बांधल्या जातं, परंतु 10व्या गुणस्थानातलं मोहनीय कर्म इतकं क्षीण झालेलं आहे की ते नवीन मोहनीय कर्माच्या बंधाला कारणीभूत नाही, पण त्या सूक्ष्म लोभाचा परिणाम 6 कर्मांना मात्र त्या ठिकाणी बांधतो आहे, आयु आणि मोहनीय सोडून. अशा प्रकारचा हा लोभाचा परिणाम म्हटला जातो. अर्थात या ठिकाणी हे सांगितलं, हे 10व्या गुणस्थानासाठी सांगितलं. 6व्या गुणस्थानामध्ये तर तो मोहनीय कर्म बांधतोच आहे, 9 पर्यंत तो बांधणारच आहे. बादर लोभ असेपर्यंत मोहनीय कर्म बांधल्या जातं, पण 10व्या गुणस्थानामध्ये मात्र मोहनीयाचा उदय आहे, पण मोहनीयाचा बंध नाही. आता प्रश्न परत एक मी विचारते की मोहनीयाचा उदय 10व्या गुणस्थानापर्यंत, बंध 9व्या गुणस्थानापर्यंत, मोहनीय कर्माचं सत्व कितव्या गुणस्थानापर्यंत सापडेल? 12. मोहनीयाचं सत्व 11व्या गुणस्थानापर्यंत. 11व्या पर्यंत. 12व्यात तर त्यांनी क्षय, 10व्यातच आता क्षय होणार, म्हणून 11 पर्यंत मोहनीय कर्माचं सत्व असणार आहे. आणि 11व्यात दर्शन मोहनीयाचं सत्व असेल की चारित्र्य मोहनीयाचं सत्व असेल, की दोन्हीच असू शकतं, किंवा दोन काय? 11व्या गुणस्थानामध्ये कोणत्या मोहनीयाचं सत्व आहे? चारित्र मोहनीयाचं तर आहेच, आणि दर्शन मोहनीयाच्या तिन्ही प्रकृतीचं राहील. तिन्ही प्रकृतीचं राहील. उत्तर अर्धसत्य आहे. याच्यामध्ये विवक्षा लावायची. दर्शन मोहनीयाचं सत्व जर तो क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर त्याला दर्शन मोहनीयाचं सत्व राहणार नाही. आणि जर तो उपशम श्रेणीने आरोहण करणारा औपशमिक सम्यक दृष्टी होऊन जर तो 11व्यात पोचला असेल तर त्याला मोहनीयाच्या तीनही प्रकृतींचं सत्व असू शकतं. म्हणून अपेक्षा लावायची या ठिकाणी, क्षायिकवाला असेल तर त्याच्याजवळ दर्शन मोहनीयाचं सत्व नाही, आणि औपशमिकवाला असेल तर त्याच्याजवळ मात्र दर्शन मोहनीयाचं सत्व आहे. आणि म्हणूनच तो सत्व असल्यामुळेच अनंतानुबंधीचं विसंयोजन झाला असताना सुद्धा तो खाली 4थ्यापर्यंत येऊन परत मिथ्यात्वाचा उदय आला तर 1ल्या गुणस्थानात येऊ शकतो आणि परत अनंतानुबंधीची संयोजना देखील करू शकतो. पुढचा प्रश्न, क्या संज्वलन लोभ वाले के हास्यादि कषाय का अभाव भी हो सकता है? संज्वलन लोभ वाल्याला हास्यादि कषायांचा अभाव होतो का? 9वी आणि 9व्याला हास्याचा म्हणजे त्याचा अभाव होतोय. 9व्यात अभाव होतोय, म्हणून हास्यादी 4 कषाय
आता या 4 कषायांचा क्रम कसा लावायचा? हास्यादी एकूण 9 कषाय आहे. या 9 कषायामध्ये 6व्या गुणस्थानामध्ये अरती आणि शोक हे 2 जाणार. अरती आणि शोक 6व्या गुणस्थानातच त्याची बंधविच्छुत्ती आहे, सत्वविच्छुत्ती नाही. बंधविच्छुत्ती त्याची 6व्या गुणस्थानात आहे. नंतर 8व्या गुणस्थानामध्ये हास्यादी 4 ची बंधविच्छुत्ती आहे. आणि 3 वेदापैकी एका जीवाला एकाच वेदाचा उदय आहे. अशा तऱ्हेने हे कषाय राहणार आहे. आणि जेव्हा लोभ आहे तेव्हा त्याचा अवेद भाग सुरू झालेला आहे. आणि म्हणून लोभ असताना नॉर्मल 9व्या गुणस्थानापर्यंत सवेद भाग असताना लोभ असू शकतो, परंतु जेव्हा तो अवेद भागामध्ये जाईल त्यावेळेला मात्र संज्वलन लोभासोबत वेद कषाय किंवा हास्यादी कषाय राहणार नाही. म्हणून संज्वलन लोभ वाले के 8वें गुणस्थान के बाद 9वें 10वें गुणस्थानों में हास्यादी कषायों का अभाव हो जाता है. तसं तर 2 कषाय त्याचे या 6व्याच गुणस्थानात त्याची बंधविच्छुत्ती झाली, 4 ची 8व्या गुणस्थानामध्ये झाली. आणि मग वेद मात्र सवेद भागापर्यंत आहे आणि त्यानंतरही लोभ जाणार आहे. अशा तऱ्हेने याचा क्रम असणार आहे. क्या संज्वलन लोभ वाले के भी निवृत्त अपर्याप्तक अवस्था हो सकती है? संज्वलन लोभ वाला आहे आणि त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था होईल का? तर ही निवृत्त अपर्याप्तक अवस्था आपण आहारक द्विकच्या अपेक्षेने लावू शकतो. 6व्या गुणस्थानवरती ज्याला पहिल्यांदा आहारक द्विकचा बंध झालेला आहे असा 7व्या गुणस्थानातला जीव 6व्या गुणस्थानात आला. 6व्या गुणस्थानामध्ये त्यांच्या शरीरामधून आहारक पुतळा निघाला, त्यांचा इकडे संज्वलन लोभाचा उदय सुरू आहे. आणि अशा मुनिराजांचा त्यावेळेला निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि ते आहारक मिश्र काय योग वाले म्हटल्या जातात. प्रकरण आलंय लक्षात की 6व्यापासून आपण 10व्यापर्यंत लोभ कषाय लावलेला आहे. आणि हे पाहत असताना एखादे मुनिराज असे आहे की ज्यांनी 7व्या गुणस्थानामध्ये आहारक द्विकचा बंध केलेला आहे. बंध केलेला असताना ते 6व्या गुणस्थानात आले आणि लोभाचा इकडे उदय सुरू असताना त्यांना आहारक द्विक शरीराची प्राप्ती झाली, म्हणजे आहारक पुतळ्याची प्राप्ती झाली. अशा वेळेला त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था बनली आणि त्या अवस्थेमध्ये संज्वलन लोभासोबत निवृत्त अपर्याप्तक अवस्था राहिलेली आहे. बाकी कुठेही अशी अवस्था बनणार नाही. संज्वलन लोभ में कितने संयम होते हैं? सामायिक छेदोपस्थापन आहे, परिहार विशुद्धी आहे आणि सूक्ष्म सांपर. सूक्ष्म सांपर आहे असे त्यांचे 4 संयम त्या ठिकाणी राहतील. नंतर संज्वलन लोभ वाल्याला कोणते कोणते गुणस्थान आणि कोणते कोणते सम्यक्त्व असतात? संज्वलन लोभ वाला आहे, गुणस्थान कोणते कोणते आणि सम्यक्त्व त्यासोबत कोणतं राहील? 6व्या गुणस्थानातला संज्वलन लोभ वाला आहे. 6व्या आणि 7व्या मला 3 क्षायपशमिक आणि औपशमिक असतील. आणि कोणता औपशमिक राहील इथे? 6व्या 7व्या गुणस्थान 6व्या आणि 7व्या गुणस्थानात क्षायिक सम्यक्त्व, क्षायोपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक सम्यक्त्व. पण कोणतं औपशमिक राहील? द्वितीयोपशम. प्रथमोपशमही राहू शकतं. प्रथमोपशमही राहायला बाधा नाही आहे. 6व्या 7व्या गुणस्थानापर्यंत प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं 4 ते 7 सांगितलेली आहे. आणि द्वितीयोपशमाची गुणस्थानं श्रेणी उतरताना 7व्यापासून सुरुवात आणि उतरतानाच्या अपेक्षेने 4 पर्यंत, 4 ते 11 म्हणून 4 ते 11 लावली. पण चढतानाच्या अपेक्षेने 7व्याच्या पुढची लावलेली आहे. म्हणून या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्व देखील असू शकतं. आणि उपशम श्रेणी अपेक्षेने जर आम्ही लावत असू हे गुणस्थान उपशम सम्यक्त्वाचं, तर नियमाने खाली उतरताना 7व्यात आलेला आहे. ठीक आहे.
आणि दुसऱ्या अपेक्षेने 8व्या 9व्या आणि 10व्या गुणस्थानात सूक्ष्म लोभासोबत इथे आता क्षायिक आणि औपशमिक क्षपक श्रेणी पण आहे. क्षपक श्रेणी राहील म्हणून पण हो उपशमही ना. आहे ना, म्हणून द्वितीय उपशम इथे लावताना द्वितीय उपशम 8, 9 आणि 10 गुणस्थानामध्ये क्षायिक सम्यक्त्व आणि उपशम सम्यक्त्व. इथे उपशम कोणत्या अपेक्षेने? द्वितीय उपशमाच्या अपेक्षेने, कारण 8वं 9वं आणि 10वं गुणस्थान बघतोय हे द्वितीय उपशमाच्या अपेक्षेने. आणि पहिलं आपण पाहिलं ते उपशम प्रथमोपशमही राहील, कदाचित उतरताना झालं तर द्वितीय उपशम पण असेल. आणि क्षपक श्रेणीच्या अपेक्षेने 8वं 9वं आणि 10वं गुणस्थान लावलं तर क्षायिक सम्यक्त्व त्या ठिकाणी राहतील. आता प्रश्न यावरचा थोडासा विचारते, कारण आपण इकडे कर्म सगळे बघतो आहे आणि कर्माच्या प्रकृतींबद्दल ठळक ठळक गोष्टी आम्हाला ज्ञात असल्या पाहिजे. जसं 10व्या गुणस्थानामध्ये आपण पाहिलं की 6 कर्मांचा तो बंध करतो आहे है ना. मग आता या 6 कर्मांच्या बाकीच्या कर्मांच्या जाऊ द्या, पण घाती कर्मांच्या तो किती प्रकृती बांधतो आहे 10व्या गुणस्थानात घाती कर्माच्या. बाकीच्या नाम गोत्र आणि वेदनीय याच्या आपण थोड्या बाजूला ठेवू आणि ठळक गोष्टी जर आम्हाला ज्ञात करायच्या असेल तर 10व्या गुणस्थानामध्ये 3 घाती कर्मांपैकी किती कर्म प्रकृतींचा तो बंध करतो आहे. या ठिकाणी आम्हाला 3 घाती कर्म कारण आम्हाला ज्ञानावरणाचं केवल दर्शन, केवल ज्ञान, केवल दर्शन हे आहे, पण 5ही ज्ञानावरण बांधतो आहे. कोणत्याही म्हणजे या ज्ञानावरण दर्शनावरणच्या 4 आणि अंतरायाच्या या 4 कर्म प्रकृती ज्या आहे यांचा बंध अनादी बंध आहे. म्हणजे अनादी कालापासून 10व्या गुणस्थानापर्यंत ह्या प्रकृती निरंतर बांधतच आहे. आणि जेव्हा 10व्या गुणस्थानाचा छेद करून तो 11व्यात पोहोचेल, परत 10व्यात येईल, तेव्हा त्याचा तो सादी बंध म्हटला जातो. परत जरा 2 शब्द वेगळे सांगते आहे, कारण अनादी कालापासून आम्हाला प्रत्येक जीवाला तो मनपर्यज्ञानी असेल, मुनी असतील, कुणीही असेल, त्या प्रत्येक जीवाला 5ही ज्ञानावरण कर्माचा बंध तो करतो आहे. एकाच कर्म प्रकृतीत त्याचं सगळं ज्ञानावरणाचं द्रव्य जाणार नाही. त्याचं जे द्रव्य ज्ञानावरणाच्या वाट्याला आलेलं आहे ते 5ही कर्मांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं, म्हणून 5ही ज्ञानावरण कर्माचा तो बंध करतो आहे. दर्शनावरणाच्या प्रकृती आम्ही बघितल्या तर दर्शनावरण कर्माच्या प्रकृती काही दर्शनावरणाच्या प्रकृती किती आहे? एकूण 9 आहे. त्याच्यामधल्या 3 महानिद्रा आधीच आपण काढून टाकल्या होत्या, कारण जागरूक पाहिजे तो या अपेक्षेने आम्ही तिथे त्याला काढून टाकलेलं होतं. नंतर 8व्या गुणस्थानामध्ये जसं त्यांनी श्रेणी आरोहण करायला सुरुवात केली त्याबरोबर निद्रा आणि प्रचला या 2 कर्म प्रकृतींची देखील तो बंध विच्छुत्ती करतो 8व्याच्या पहिल्या भागामध्ये. आणि जोपर्यंत निद्रा आणि प्रचला या 2 कर्म प्रकृतींची तो बंध विच्छुत्ती करत नाही तोपर्यंत उपशम श्रेणी चढणाऱ्या जीवाचं मरण पण होत नाही. आणि या 2 प्रकृतीची बंध विच्छुत्ती झाल्यानंतर मात्र चढताना देखील उपशम श्रेणी चढताना देखील त्या जीवाचं मरण संभवनीय आहे किंवा उतरताना देखील त्याचं मरण होऊ शकतं. म्हणून निद्रा आणि प्रचला ही 8व्या गुणस्थानामध्ये याची बंध विच्छुत्ती केली आणि तरीही त्याच्याजवळ अजून 4 कर्म प्रकृती दर्शनावरणाच्या राहिल्या, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. तर या 4 प्रकृतीचा बंध तो 10व्या गुणस्थानापर्यंत निरंतर करतोच आहे. आणि 5 अंतराय कर्माच्या ज्या प्रकृती आहे त्याचा देखील बंध तो अनादी कालापासून 10व्या गुणस्थानापर्यंत करतोच आहे. म्हणून ह्या प्रकृती ज्या आहे 14 प्रकृती, या 14 प्रकृती या अपेक्षेने अनादी प्रकृती, अनादी बंध योग्य प्रकृती म्हटले आहे. आणि 10व्या गुणस्थानात गेल्यानंतर जसा हा 11व्यात जातो
11व्यात जातो तर या कर्म प्रकृतीचा तो बंध आता करत नाही. 11व्या गुणस्थानात बंध करत नाही. 11व्या गुणस्थानात कोणती कर्म प्रकृती तो बांधतो? सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे का? 0 आहे ना तिथे. 11व्या गुणस्थानात वेदनीय बांधतोच आहे ना. वेदनीय कर्माचा बंध नाही होत आहे का? बाकी कर्म प्रकृतीचा बंध नाही होत. आता 7 कर्म प्रकृतीचा बंध होत नाही, पण वेदनीयाचा इर्यापत आश्रव म्हणा, बंध म्हणा, हा तर होऊ लागला की नाही. 11व्या 12व्या 13व्या गुणस्थानात की वेदनीय गेलं. 13व्या गुणस्थानापर्यंत वेदनीयाचा कर्माचा बंध आहे. बंध म्हणजे इर्यापत आश्रव म्हणा, काही एक समयवरती. मग तोपर्यंत वेदनीय कर्म बांधतो आहे आणि बाकीच्या ह्या कर्म प्रकृती आता तो बांधत नाही. म्हणजे 10व्या गुणस्थानामध्ये या प्रकृतींची 14 प्रकृतींची तो बंधविच्छुत्ती तिथे करतो. 14 प्रकृतींची. आणि असा जीव उपशम श्रेणी चढणारा असेल तर 11व्यात आता वेदनीय कर्म बांधलं, परत 10व्यात आला. 10व्यात आल्यानंतर परत त्याला या ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्म प्रकृतीचा बंध होतो. आता इथे जो त्याला बंध प्रारंभ झालेला आहे, या बंधाला म्हणायचं हा आता या 3 घाती कर्मांचा साधी बंध त्याला झाला. साधी बंध. 9व्यात आला परत मोहनीय बांधलं, मोहनीयाचा साधी बंध त्याला झाला. म्हणजे या 4 घाती कर्मांचा अशा रीतीने अनादिकालापासून तर अनादी लावायचा, पण एकदा हे गुणस्थान पार केल्यानंतर परत जेव्हा त्याला त्याचा बंध सुरू होतो तेव्हा तो बंध साधी बंध म्हटल्या जातो. थोडं वेगळं प्रकरण सांगितलं या ठिकाणी, कारण साधी बंध, अनादी बंध, ध्रुव बंध आणि अध्रुव बंध अशा प्रकारे कर्म प्रकृतींचा बंध त्या ठिकाणी असतो. त्याच्यामधला हा अनादी बंध आणि साधी बंध. आता जो अभव्य आता जो अभव्य जीव आहे, या अभव्य जीवाला मात्र या म्हणजे ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतराय या सगळ्यांचा बंध कसा राहील? अनादी अनंत राहील. जो भव्य आहे आणि ज्यांनी हे गुणस्थान पार केलं त्याचा बंध साधी शांत होईल. अशा तऱ्हेने या बंधाच्या बाबतीत विचार आहे. नंतर आता या ठिकाणी 10व्या गुणस्थानामध्ये तो या 16 प्रकृतींची काय करतो? तो बंध विच्छुत्ती करतो. आणि जर तो क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तर या गुणस्थानात आल्यानंतर 10व्या गुणस्थानामध्ये तो या 16 प्रकृतींचा काय करतो? क्षय करतो. आणि नंतर अशा तऱ्हेने या गुणस्थानाचं आपल्याला आपण पाहिलं विशेष या ठिकाणी. आणि सत्व जर म्हणाल तर 11व्यापर्यंत याचं सत्व आहे. पुढे ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतरायाचं सत्व देखील 12व्या गुणस्थानात आहे. 12व्या गुणस्थानात या 3 घाती कर्मांचा क्षय होतो. म्हणजे बंध रुपतो 10व्यात आणि क्षय होतो 12व्यात. अशा प्रकारे ही परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये हा श्रेणी आरोहण करणारा जीव आहे. थोडस डिटेल घेते आहे हे प्रकरण, कारण आम्हाला हे आमच्या सम्यक्त्वासाठी उपयुक्त असणारं प्रकरण आहे. त्यामुळे आता हा जो संज्वलन क्रोधासोबत उपशम श्रेणी आरोहण करेल. 9व्या गुणस्थानामध्ये तो पोचला. 9व्या गुणस्थानामध्ये आता त्याला क्रोध लोभात, क्रोध मानात, मान मायेत आणि माया लोभात अशा प्रकारे त्याचं परिवर्तन होणार आहे. आणि या ठिकाणी तो जो क्रोध बांधेल शेवटी तो संज्वलन क्रोध त्याच्या किती स्थिती बंध घेऊन बांधेल तर त्याची जघन्य स्थिती त्यावेळेला फक्त 2 महिन्याची राहणार आहे. म्हणजे आतापर्यंत सम्यक्त्व ज्याच्या जीवनात प्राप्त झालेलं होतं 4थ्या गुणस्थानात, त्या 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानापर्यंत हा जो कर्माचा बंध करत होता, हा किती करत होता? अंतःकोडाकोडी. लक्षात घ्या, सम्यक्त्व झाल्यानंतर कोणत्याही कर्माचा उत्कृष्ट स्थितीबंध होत नाही.
उत्कृष्ट स्थितीबंध करणारा जीव हा मिथ्यात्व गुणस्थानातलाच असतो. दर्शन मोहनीयाचा उत्कृष्ट बंध किती आहे? दर्शन मोहनीय कर्माचा उत्कृष्ट बंध किती आहे? 70 कोडाकोडी सागर. 70 कोडाकोडी. 70 कोडाकोडी सागर. कोण बांधतो ही स्थिती? मिथ्यादृष्टी. मिथ्यादृष्टी. अजून वज्र ऋषभ पहिल्या गुणस्थानातला मिथ्यादृष्टी आहे, तो बांधेल का एवढी स्थिती? तो नाही बांधत. म्हणून त्याला लावायचं संज्ञी, पंचेंद्रिय आणि पर्याप्तक, संक्लेश परिणामधारी. कारण एवढी स्थिती बांधण्यासाठी त्याची शक्ती पण तितकी पाहिजे. पहिल्या म्हणजे समजा एकेंद्रिय जीव आहे, एकेंद्रिय जीव पण मिथ्यादृष्टी आहे, पण एकेंद्रिय जीव दर्शन मोहनीयाची एवढी स्थिती तो बांधूच शकत नाही, कारण त्याच्यात सामर्थ्यच नाही आहे इतकं स्थिती बांधण्याचं. हे सामर्थ्य कुणाचं आहे? संज्ञी, पंचेंद्रिय, पर्याप्तक आणि संक्लेश परिणामवाला असेल तो या ठिकाणी मिथ्या दर्शन मोहनीयाची 70 कोडाकोडी सागर स्थिती बांधतो. चारित्र मोहनीयाची 40 कोडाकोडी सागर स्थिती पण हा संज्ञी, पंचेंद्रिय, पर्याप्तक हा जीव बांधतो. एकेंद्रिय, द्विनेंद्रिय यांची स्थिती बांधण्याची शक्तीच नाही आहे, आणि ही मिथ्यात्व अवस्थेत तो स्थितीबंध अशा प्रकारचा करतो आहे. एकदा त्याला प्रायोग्य लब्धी झाली की काय झालं? त्याच्या जीवनामध्ये सगळ्या कर्मांची स्थिती त्यांनी अंतःकोडाकोडी सागर प्रमाण केली. पुढे करण परिणामामध्ये देखील ही स्थिती तो अंतःकोडाकोडी सागर प्रमाणच बांधतो आहे. आणि कोणत्याही 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानापर्यंतचा कोणताही जीव आम्ही घेतला तरी देखील तो आता कोणत्याही कर्माची स्थिती बांधेल तर तो उत्कृष्ट स्थिती बांधत नाही. का बांधत नाही उत्कृष्ट स्थिती? कारण जितकी उत्कृष्ट स्थिती तेवढा संसार परिभ्रमणाचा काळ अधिक, आणि संसार परिभ्रमण भव्य जीवाला नको आहे, त्यामुळे तो अधिक स्थिती बांधत नाही. त्याची कोणत्याही कर्माची स्थिती तो बांधेल तर अंतःकोडाकोडी सागर बांधेल. आता प्रश्न मनामध्ये येतो की चांगल्या कर्म प्रकृतीची स्थिती तर जास्त बांधायला पाहिजे की नाही? जसं तीर्थंकर प्रकृती उत्कृष्ट प्रकृती आहे, त्याची स्थिती त्यांनी जास्ती बांधायला पाहिजे की नाही पाहिजे? काय उत्तर द्याल? काय वाटतं काय आपल्याला, आणि काय उत्तर असू शकतं? वाईट कर्म प्रकृतीची स्थिती तो कमी बांधतो हे समजू शकतो. तीर्थंकर प्रकृतीची म्हणजे उत्कृष्ट बंध तो 4थ्या गुणस्थानात होतो, आणि हा ऑलरेडी पुढे गेलेला आहे. त्याचा मला वाटते 8व्या 6व्या भागापर्यंतच तीर्थंकर प्रकृती 7व्या पर्यंत बांधली जाते. हो, पण हे तर आहेच उत्तर, हे तर बरोबरच आहे, हा प्रश्न नाही आहे. पण या ठिकाणी कोणत्याही शुभ असो अशुभ असो कर्म कसं आहे? कर्म उपादेय आहे का? कोणतंही कर्म असेल, तीर्थंकर प्रकृती कर्म आहे, नाम कर्म, ते तर उपादेय आहे का? मनातून जर आम्ही त्या कर्माला उपादेय मानत असू तर जीवनात मिथ्यात्व आहे समजायचं. म्हणजे अंतरंगातून कर्म कोणतंही असेल, मग ते तीर्थंकर प्रकृती असेल, देवद्विक असेल, नंतर आहारक द्विक असेल, कोणत्याही कर्म प्रकृतींची मनामध्ये हे कर्म खूप चांगलं आहे, कर्म चांगलं नाहीच आहे, कर्म जे आहे ते सगळं काय आहे, तो माझा स्वभाव नाही, ते पर आहे, ते मला नको आहे, हाच भाव आहे. म्हणून तीर्थंकर प्रकृतीची सत्ता देखील भव्य जीवाला त्या ठिकाणी असं वाटत नाही की मला तीर्थंकरच व्हायचं आहे, हा त्याचा भावच नाही आहे. ते तर त्याचा प्रबल पुण्याचा उदय होता, म्हणून त्याला तशा प्रकारची परिणती झाली. अर्हंत फला पुण्यफला अरिहंता असं प्रवचन सारकार म्हणतात, कुंद आचार्य. ते म्हणतात की अर्हंतांना पुण्याचं उत्कृष्ट फळ मिळतं, परंतु त्या पुण्याच्या फलामध्ये ते त्या ठिकाणी आसक्त असत नाही. तीर्थंकर प्रकृतीची देखील उत्कृष्ट सत्ता
हा वरच्या गुणस्थानात नाही बांधत, 8व्या गुणस्थानात तो नरक गतीमध्ये जाणारा, जो नरक गतीच्या सन्मुख असणारा जो जीव आहे, तो तीर्थंकर प्रकृतीचा उत्कृष्ट स्थितीबंध करतो. म्हणून स्थितीबंधाच्या बाबतीत नियम हा समजायचा की कोणत्याही कर्माचा, शुभ असेल, प्रशस्त असेल, अप्रशस्त असेल, कोणत्याही कर्म प्रकृतीचा स्थितीबंध हा त्या ठिकाणी संक्लेश परिणामांनी होतो आहे. विशुद्ध परिणामांनी स्थितीबंध, प्रशस्त आणि अप्रशस्त दोन्हीचा स्थितीबंध हा कमी होणार आहे. एक अगदी हा नियमच आहे की परिणाम जर विशुद्ध आहे तर स्थितीबंध कमी. मग चांगल्या कर्मात की वाईट कर्मात, दोन्ही कर्माचा. आता मग फरक काय पडला तर विशुद्ध परिणामांनी फक्त अनुभाग बंध चतुस्थानगत झाला प्रशस्त प्रकृतींचा, आणि संक्लेश परिणामांनी पाप प्रकृतीचा बंध हा चतुस्थानगत झाला. म्हणून अनुभागामध्ये फरक आहे, पण स्थितीबंध दोहोंचाही त्याला नको आहे. आणि आता 9व्या गुणस्थानामध्ये संज्वलन क्रोध जो बांधतो आहे तो हा अत्यंत कमी स्थितीला घेऊन बांधतो आहे. 2 महिने एवढी त्याची आता स्थिती राहणार आहे. तोपर्यंत आतापर्यंत अंतःकोडाकोडी, छोटा असेल अंतःकोडाकोडी, तो अगदी लहान असेल पण अंतःकोडाकोडी प्रमाण बांधत होता. आता त्याची स्थिती कमी झाली. नंतर मानची जी आहे ती मानाची 1 महिना झाली, मायेची 15 दिवस झाली, आणि हा जो लोभ बांधणार आहे हा लोभ त्या ठिकाणी अंतर्मुहूर्त प्रमाण बांधणार आहे 10व्या गुणस्थानात. तर अशा प्रकारे हा कर्मस्थिती कमी कमी श्रेणी आरोहण करताना करतो आहे. अशा प्रकारचा या सगळ्या गोष्टी या लोभाच्या बाबतीत श्रेणी आरोहण करताना घडणार आहे. आज आपण इथे थांबू. त्याद्वानय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंधकारु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.